मुंब्र्यात मानलेल्या बहिणीची छेड काढली म्हणून तिघांवर गोळ्या झाडल्या, एकाचा मृत्यू तर दोघे जखमी. ठाणे तसेच मुंब्रा शहरात गेल्या काही दिवसात गोळीबाराच्या 2 घटना घडलेल्या असतानाच त्यापाठोपाठ आता आणखीन एक अशी घटना मुंब्र्यात उघडकीस आली आहे. मुंब्रा येथील कैलासनगर परिसरात गुरुवारी सकाळी एका व्यक्तीने 3 जणांवर गोळ्या झाडल्या. त्यात एकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाले असून मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून हा प्रकार घडला असल्याची बाब पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंब्रा येथील कैलासनगर परिसरात सुमनताई चव्हाण हिंदी प्राथमिक विद्यालयाजवळील बिस्मिल्ला चाळ रूम क्रमांक 2 येथे हा प्रकार घडला. जयंत शिवानंद नायर 51 याच्या मानलेल्या बहिणीची छेड काढण्यात आली होती. याच कारणावरून त्याचा काही जणांशी वाद झाला. हा वाद चिघळल्यानंतर त्याने संतापाच्या भरात गोळीबार केला. या गोळीबारातून अब्दुल हसन शेख, अकबर अब्दुल शेख आणि समीर अहमद शेख हे तिघे गंभीर झाले. या जयंत हा तेथून फरार झाला होता. मात्र मुंब्रा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीचा शोध घेत त्याला गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासह अटक केली. दरम्यान जखमींना तात्काळ मुंब्र्यातील कळसेकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अकबर अब्दुल शेख याचा मृत्यू झाला तर उर्वरित दोघांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या घटनेमुळे कैलासनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत घटनेचा आढावा घेतला. पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत. मानलेल्या बहिणीची छेड काढली म्हणून जयंत शिवानंद नायर 51 यांनी तिघांवर गोळीबार केला. त्यात एकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत. जयंतला अटक करण्यात आली आहे अशी माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथील कौसा भागात नदीम खान उर्फ खान बाबा खान याच्या कारवर गोळीबार झाला होता. या घटनेनंतर पळून गेलेल्या आरोपींना पकडत असताना आरोपींनी पोलिसांच्या दिशेने 5 गोळ्या झाडल्या होत्या. गोळीबारामध्ये 2 व्यक्ती जखमी झाले होते. त्यानंतर ठाण्यातील पाचपाकाडी भागात भर रस्त्यात गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या आठवड्यात घडला. आता मुंब्र्यात पुन्हा गोळीबाराची घटना घडली असून यामुळे गोळीबाराचे सत्र शहरात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.